क्वेश्चन घ्या टाइप नंबर 10 पहिलं गणित. ए ने एक वस्तु को ए ने एक वस्तु को बी को 25% लाभ पर बेचा. 25% लाभ पर बेचा. बी ने इसे सी को 20% लाभ पर बेचा. 20% लाभ पर बेचा. यदि सी ने इसे 45% की हानि पर 55% की हानि पर डी को बेच दिया और डी ने इसे 330 रुपए में खरीदा था. तो बी ने वस्तु कितने रुपए में खरीदी होगी? तो बी ने वस्तु कितने रुपए में खरीदी होगी? एक पॉप्युलेशन गणित झालेलं बघा पर्सेंटेज मध्ये. माहितीये काय झालेलं? पहिल्या वर्षी एवढी वाढते, दुसऱ्या वर्षी एवढी वाढते, अशी वाढत तिसऱ्या वर्षी काहीतरी ती हे होते. सेम त्या टाईपचंच गणित आहे. ए ला वस्तू किती रुपयाला पडली होती? वया पेन बंद येणार आहे. सोडव मग तूच थांब. पहिले गणित बघ नंतरला सोडव. ए न एक वस्तू ए रुपयाला खरेदी केलेली. किती वस्तू? एक वस्तू ए रुपयाला खरेदी केलेली आणि ए न बी ला किती पर्सेंटच्या लाभाने विकले? 25% प्रॉफिट घेऊन विकले. 100 रुपयाची वस्तू 25% प्रॉफिट घेऊन विकली कितीला असणार? 125% ला विकले असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. म्हणजे ए न बी ला एवढ्या किमतीत ए गुणिले 25 125 चे 100 या किमतीत काय असणार? बी ला वस्तू विकली असणार. बरोबर आहे. परत बी न सी ला वस्तू किती? बी न सी ला 20% चा लाभ घेऊन वस्तू विकले. आता ही बी कडे वस्तू आली तर बी कडून कोणाकडे गेले? सी कडे गेले आणि बी न परत याच्यावर किती पर्सेंटचा लाभ घेतलाय? काय बघू नाही तर बोलू नको ने. 20% चा लाभ घेतलाय. बरोबर आहे. म्हणजे वस्तू कितीला विकली असणार? 120% ला विकली असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. परत सी न वस्तू तीच वस्तू कुणाला विकले? डी ला विकले. सी न डी ला विकले. सी न डी ला विकते वेळी सी ला काय झालंय? हानी झाले. किती रुपयाची हानी झाली? 45% हानी झाली. म्हटल्यावर सी न डी ला वस्तू किती रुपयामध्ये विकली असणार? 55% मध्ये विकली असणार. किती पर्सेंट मध्ये? 55% मध्ये विकली असणार. पर्सेंट गेले खाली काय आले? 100 आले. आता सी न वस्तू कुणाला विकले? डी ला विकली. बरोबर आहे. डी ला विकले. बरोबर आहे. आणि डी न किती रुपयामध्ये खरेदी केल्या वस्तू? 330. आता हे काय झालं? डीचं क्रय मूल्य झालं एवढं. डीचं क्रय मूल्य झालं ना. ए न वस्तू बी ला एवढ्यात विकली, बी न सी ला एवढ्यात विकली, सी न डी ला एवढ्यात विकली. म्हटलं डी न घेतली असणार ना लास्ट वस्तू. आणि ती किती रुपयामध्ये घेतले? 330 रुपयामध्ये घेतले. बरोबर आहे. मांडणी कळाली.
मांडणी कळाली? काय अवघड आहे मांडणीत? भागा आता, शून्य गेले शून्य गेले, परत 25 5 125, 25 चौक 100, बे सक 12, बे पंचे 10, 5 एके 5, 5 एके 5, 5 एके 5, 5 दुनी 10, 5 शून्य शून्य, बे त्रिक 6, बेन 20. झाला? एवढा जातो रे बाग, बाकीचं काय जात नाही. राहिलं काय आता इथं? ए गुणले 3/4, वरती काय राहिलं? 3, खाली 4 राहिले, परत गुणिले वरती 11, खाली 10 राहिले, इज इक्वल टू काय? 33, 330. इकडे सिंगल काय राहणार? ए राहणार, आणि इकडे काय येणार? 330 गुणिले जे इथं भागाकारला आहे तिकडे जाऊन काय होणार? वरती गुणाकारला, जे इथं वरती इकडून खाली जाणार. सेम 10 वरती 11 खाली, बरोबर आहे? 11 एके 11, 11 त्रिक आणि 1 शून्य, 3 एके 3, 3 3 30, बरोबर आहे? 4 गुणले 10 40, 40 गुणले 10 400. ए ची किंमत काय आली? 400 आली. ए न वस्तू किती रुपयाला खरेदी केली असणार? 400 रुपयाला खरेदी केली. ए न वस्तू किती रुपयाला खरेदी केली असणार? 400 रुपयाला खरेदी केली. विचारलंय काय? विचारलंय काय? बी न वस्तू किती रुपयाला खरेदी केली. इतकोर सगळ्यांना समजलं? इतकोर काय कोणाला डाऊट आहे? नाही? विचारले काय? ए ची किंमत आली, ए न वस्तू किती रुपयाला खरेदी केली असणार? 400 रुपयाला खरेदी केली. आता विचारलंय काय? बी न वस्तू किती रुपयाला खरेदी केली. मला सांगा, ए न बी ला किती पर्सेंटच्या प्रॉफिटने विकले? 25%च्या प्रॉफिटने विकले. म्हटल्यावर ए ला किती होती वस्तू पडलेली? 400 रुपयाची वस्तू होती. 25 रुपयाचं प्रॉफिट घेऊन विकणार कितीला? 425. 125. 25%चा प्रॉफिट घेऊन 125 ला विकणार. खाली 100 आले, 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 4 पंचे 20, हातच्याला गेले 2, 4 दुने 8 आणि 2 10, परत हातच्याला गेला 1, 4 एके 4 आणि 1 5. बी ला कितीला विकणार तो? 500 रुपयाला विकणार. बी ला कितीला विकणार? 500 रुपयाला विकणार. समजलं गणित? परत एकदा सांगू. ए ला काय बोलत बसल्याशी? काय बोलत बसल्याशी? हा, बोलत बसलेल्याशी नाही, एवढं खोटं बोलत कशी? बोलत बसलेल्याशी 500 आलं. काय? ए वस्तू आहे, ए न एक वस्तू ए रुपयामध्ये खरेदी केली, बरोबर आहे? ती वस्तू त्यानं बी ला किती पर्सेंटचा प्रॉफिट घेऊन विकले? 25%चा प्रॉफिट घेऊन विकले. 25%चा प्रॉफिट घेऊन विकले म्हटलं वस्तू विकली कितीला असणार? 25%ला विकली असणार. 125%ला विकली असणार. पर्सेंट गेले खाली 100 आले. आता बी ने एवढ्यामध्ये काय केले असणार? वस्तू खरेदी केली. आता बी ने परत सी ला विकले. किती पर्सेंटचा प्रॉफिट घेऊन? 20%चा प्रॉफिट घेऊन. म्हटल्यावर वस्तू विकली कितीला असणार? 120%ला विकली असणार. पर्सेंट गेले खाली 100 आले. परत सी न डी ला विकले. किती रुपयाची हानी घेऊन? 45%ची हानी घेऊन. 45%ची हानी घेऊन वस्तू विकली कितीला असणार? 55%ला विकली असणार. पर्सेंट गेला खाली 100 आले. बाकी सगळं भागाकार केला. राहिलं काय? 3/4 गुणले 11/10. इकडे काय राहिलं? 330. इकडे जे 3/4 आहे तिकडे जाऊन उलटून त्याचा गुणाकार होणार. 4 वर जाणार, 3 खाली येणार, 10 वर जाणार, 11 खाली येणार. 11 त्रिक 33 आणि 33 एके 33, 10 राहिले. 10 गुणले यांचा गुणाकार किती येणार? 400 येणार. ए ला वस्तू किती रुपयाला पडली असणार? 400 रुपयाला पडले. विचारलंय काय? बी न वस्तू किती रुपयाला खरेदी केली? बी न वस्तू किती रुपयाला खरेदी केले विचारले. ए न 400 रुपयाला खरेदी केले. परत ए नच बी ला किती पर्सेंटचा प्रॉफिट घेऊन विकले? 25%चा प्रॉफिट घेऊन विकले. म्हटलं वस्तू कितीला विकली असणार? 125 ला विकली असणार. पर्सेंटला. पर्सेंट गेले खाली 100 आले. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले 25. 125 गुणले 4 केलं 500 आलं. कळालं? अवघड आहे नाही? यालाच फ्रॅक्शन पण करता येते. फ्रॅक्शन एकदम सोपं जातं. फ्रॅक्शन एकदम सोपं जातं. पहिला किती पर्सेंट आहे? 25%चं प्रॉफिट आहे. 25%चं फ्रॅक्शन
1/4 नंतर किती पर्सेंट आहे? 20%चं प्रॉफिट आहे. 20%चं फ्रॅक्शन 1/5 नंतर किती आहे? 45%चा लॉस आहे. 45चं फ्रॅक्शन काय येणार? 45% किती येणार? 9/20 लॉस आहे म्हटलं काय येणार? मायनस येणार. एबीसीडी काय ते ए अनुपात बी, बी अनुपात सी, सी अनुपात डी माहितीये. ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते? ए मिळते. लाटच्या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय मिळते? डी मिळते. हे माहिती आहे सगळ्यांना. मी सेम हाच रूल याच्यात अप्लाय करणार आहे. काय? ए ला 4 रुपयाला वस्तू पडली असणार, प्लस 1 करून विकली कितीला असणार? 5 रुपयाला वस्तू विकली असणार. ए न बी ला वस्तू 4 रुपयाची 5 रुपयाला विकली, बरोबर आहे. परत बी न सी ला काहीतरी वस्तू विकली, बरोबर आहे. बी न सी ला वस्तू विकली किती रुपयाचं प्रॉफिट घेऊन? 1 रुपये 20%चं प्रॉफिट घेऊन. म्हणजे 5 रुपयाची वस्तू बी ला पडली असणार, ते 1 रुपये प्लस करून विकली कितीला? 6 रुपयाला विकले. परत सी न डी ला काहीतरी वस्तू विकले, किती? 20 रुपयाची वस्तू सी ला पडली असणार, -9 करून लॉस घेऊन किती रुपयाला विकले असणार? डी ला किती? -11. 11 मायनस कसं येईल? 11 आलं. सेम ह्या सगळ्यांचा गुणाकार केला तर काय मिळतं आपल्याला? ए मिळतोय. लाटच्यांचा गुणाकार डी मिळतोय. सगळ्यांचा गुणाकार काय? 4 गुणिले 5 गुणिले 20 ए मिळाला. 5 गुणिले 6 गुणिले 30 11 सॉरी डी मिळाला. कॉमन काय काय दिसतंय? 5 गेलं 5 गेलं, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, बाकी काय कॉमन दिसत नाही. 20 दुनी 40 आणि 11 त्रिक 33. ए अनुपात डी काय आला? 40 अनुपात 33 आला. ए अनुपात डी काय आला? 40 अनुपात 33 आला. तुम्हाला दिलंय कुणाची व्हॅल्यू? डी ने किती रुपयामध्ये खरेदी केले तेच दिले ना. डी ने किती रुपयामध्ये खरेदी केले? डी चे युनिट किती आहे? 33 युनिट. 33 युनिट आहे. आणि डी ने खरेदी कितीला केलंय? 330 ला खरेदी केले. 33 युनिटचा मान 330 असेल तर 1 युनिटचा मान काय येणार? 10 ला. 1 युनिटचा मान 10 असेल तर 40 युनिटचा मान काय येणार? 400 येणार. आला. ए न वस्तू किती रुपयाला खरेदी केले? 400 रुपयाला. विचारले का आपल्याला? बी च क्रय मूल्य विचारले, बरोबर आहे. ए ला वस्तू 400 रुपयाला पडले आणि ए न किती रुपये पर्सेंट प्रॉफिट घेऊन विकलाय? 25%चं प्रॉफिट घेऊन बी ला वस्तू विकले. म्हणजे 4 रुपयाची वस्तू प्लस 1 करून 5 रुपयाला विकले. कितीला? 5 ला वस्तू विकले. किती रुपयाची? 4 रुपयाची. तेच करतोय मी इथे. 100 रुपयाची वस्तू 25% प्रॉफिट घेऊन 125 ला विकले. सेम तेच केले. 4 रुपयाची वस्तू प्लस 1 करून 5 रुपयाला विकले, बरोबर आहे. 4 1 4 4 0 0 4 0 0 5 गुणिले 10 100 500 रुपये. वस्तू पडली कितीला असणार? बीला 500 रुपयाला पडली असणार. कळालं? दोन्ही टाईपनं कळालं? समजलं? इकडे बस. खाली काय बघित बसायचं आहे? खालीच बघित बसायचं आहे. थोडंच बघितलं काय? मला तरी दिसेना. इकडे बस. कळालं गणित? कोणाला डाऊट आहे? डाऊट आहे? हळूहळू.
शंभर कसं येईल? लय वेळ घेतल्याशिवाय P स्वल्पविराम Q को 5% हानि पर एक वस्तु बेचता है, Q स्वल्पविराम R को यह वस्तु 20% हानि पर बेचता है। यदि R वस्तु के लिए 2812 रुपये चुकाता है तो P का क्रय मूल्य क्या था? शंभर कसे आले रे? कसं काय रे? P ला एक वस्तू होती, चला वया पेन बंद, फळ्याकडे बघा, फळ्याकडे बघा, वया पेन बंद, P कडे कधी एक वस्तू P न घेतला, P न P रुपये मध्ये एक वस्तू घेतला, चला फळ्याकडे बघा, वया पेन बंद, P न वस्तू एक वस्तू घेतलाय, बरोबर आहे. P न Q ला तीच वस्तू किती रुपयाला विकलाय? 5% हानी ना, म्हणजे विकला कितीला असणार? 95% ला विकला असणार. 95% गेलं खाली 100 आले. आता Q न तीच वस्तू R ला किती पर्सेंटच्या हानीने विकले? 20%च्या हानीने विकले. 20%च्या हानी म्हटल्यावर विकली कितीला असणार? 80% ला विकले असणार. पर्सेंट गेले खाली 100 आले, बरोबर आहे. R ला विकली, R न घेतली आणि काय म्हटलंय गणितात? R न उस वस्तू के लिए कितना रुपये चुका है? 2812 रुपये चुका आहे, म्हणजे 2812 रुपये देऊन ती वस्तू घेतले, बरोबर आहे. शून्य गेला, शून्य गेला, 4 दुने 8, 4 दुने 8, 4 पंचे 20, बरोबर आहे. 5 5 25, 5 1 5, 5 9 45, परत 2 न भाग जातोय, 2 की 2, 2 पंचे 10, 5 गुणले 5 25, वरती काय राहणार? 19, खाली काय राहणार? 25, बरोबर आहे. इज इक्वल टू 28 12, P इज इक्वल टू काय येणार? 28 12 गुणिले 20 जाणार वरती आणि 19 येणार खालती भागायला, बरोबर आहे. 19 चा पाडापाठ आहे काय? अरे सॉरी, 25 25, 19 चा पाडापाठ आहे. 19 1 19, 19 1 19, 28 मधनं 19 गेले, राहिले किती? 9 राहिले, झाले 91. 19 चा पाडा 4 वेळा म्हणा, 19 चौक 76, 91 मधनं 76 गेले, राहिले किती? 5 राहिले, 15 राहिले, पुढचे किती आहेत? किती? 19 चौक 76 ना, आणि 12, 2 राहिले पुढचे. काय येणार? 19 चा पाडा 8 वेळा म्हटल्यानंतर येईल 9 8 72, 7 गेले, 9 1 8 1 8 आणि किती? 9 8 72, 7 गेले, 8 1 8 आणि 7, 8 7 15 आलं. 19 न 28 12 ला भाग दिल्यानंतर भाग किती आला? 148 आला. आता 25 न काय करायचं? गुणायचं आहे. गुणा 25 न, 25 8 200, अचाला गेले 20, 25 चौक 100 आणि 20 120, शून्य लावला, 12 गेले अचाला, 25 1 25 अधिक 12 37. पीला वस्तू कितीला पडली? पीला वस्तू कितीला पडली? 3700. पीचंच क्रय मूल्य विचारलंय ना. तुम्ही काय केला मग? असे मांडणी तरी अशी केलाय? मांडणी आली अशी? मग काय रे, मांडणी आली तर मग राहिलं काय? मेन तर मांडणीच आहे, मग भागाकाराने गुणाकारच आहे काय रे. चला फळ्याड बघा, दुसरी पद्धत पण आहे. आणि किती? पहिला 5%च्या हानीने विकलाय, नंतरला 20%च्या हानीने विकलाय. 5%चं फ्रॅक्शन
एक छेद 20, 5%चं फ्रॅक्शन, 20%चं फ्रॅक्शन 1/5, बरोबर आहे. 20 रुपयाची वस्तू 1 रुपये लॉस घेऊन विकली कितीला असणार? 19ला. 5 रुपयाची वस्तू 1 रुपये लॉस घेऊन विकली कितीला असणार? 4 रुपयाला. करा गुणाकार. 20 गुणिले 5 अनुपात 19 गुणिले 4, 4 एके 4, 4 पंचे 20, 5 5 25 अनुपात 19 आला. व्हॅल्यू कुठले दिले? लाचची व्हॅल्यू दिले. कुणाची? क्यू आर काय क्यू पी क्यू आर 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 न वस्तू किती रुपयाला खरेदी केले? 2812 मध्ये खरेदी केले. आणि आर चे युनिट किती आलं? हे काय आलं? पी अनुपात आर आलं ना, क्यूचं येत नाही. यांचा गुणाकार इज इक्वल टू पहिला आणि लाटचं. 19 युनिटचा मान काय दिलाय? 2812 दिलाय. 1 युनिटचा मान काय येणार? 1448 येणार. तर 25 युनिटचा मान काय येणार? 25 गुणिले 1448 इज इक्वल टू 3700. कळालं? समजलं? हे इकडचं समजलं, तिकडचं समजलं, दोन्ही टाईप समजल्या? कोणाला काय डाऊट आहे? नाही? कुठलं? ही वाली 5%ची हानी घेऊन विकले, बरोबर आहे. हानी आहे म्हटल्यावर मायनस लिहिलं. 5%चं फ्रॅक्शन काय? 1/20, बरोबर आहे. मायनस आहे म्हणून इथं वर मायनस दिलं. हे काय आलं? फ्रॅक्शन काय आलं? 1/20 आलं, मायनस आहे म्हणून. सेम 20%चं फ्रॅक्शन 1/5 आलं. हानी झाले म्हणून मायनस दिलं, बरोबर आहे. आता 20 रुपयाची वस्तू होती, 1 रुपये वजा करून विकली कितीला असणार? 19 रुपयाला विकली असणार. सेम दुसरं 5 रुपयाची वस्तू होती, 1 रुपये लॉस घेऊन विकली कितीला असणार? 4 रुपयाला विकली असणार. आता सिंपली यांचा गुणाकार केलाय. 20 गुणिले 5 केलंय. 19 गुणिले 4 गेले. 4 20 ला भागले, 4 पंचे 20 झाले. 5 5 25 आणि 19 आहे तसेच दिले. हे का केलंय म्हणाले साहेब? अनुपात माहिती आहे? एक पी अनुपात क्यू अनुपात आर. रेशो अँड प्रोपोर्शन लेक्चर केली साहेब? थोडं झालंय. हे अनुपात असतात. जर याचा 1:2 असेल, याचा 2:3 असेल, तर ज्या वेळेला अनुपात काढतोय, कुणाचा? पी क्यू आर चा अनुपात काढतोय, त्यावेळेला काय करायचं असतंय? ह्यांचा गुणाकार केला तर काय मिळतो आपल्याला? पी मिळतोय. कुणाचा? 1 गुणिले 2 केलं तर पी मिळतोय. सेम क्यू कसं मिळणार? 2 गुणिले 2 केलं तर क्यू मिळणार. क्यू कसं मिळणार? 2 गुणिले 2 केलं तर क्यू मिळणार. सेम लास्टला 2 गुणिले 2 केलं तर आर मिळणार. 2 गुणिले 3 केलं तर आर मिळणार. कळालं? मग सेम मी केलं. मला काय पाहिजे? पहिली व्हॅल्यू पाहिजे आणि लास्टची व्हॅल्यू पाहिजे. या मधल्या व्हॅल्यूचा मला काय गरज नाही, म्हणून मी काय केलं? पहिल्या दोघांचा गुणाकार केला, लास्टच्या दोघांचा गुणाकार केला. पहिल्या दोघांचा गुणाकार हे काय असणार? पी असणार. लास्टच्या दोघांचा गुणाकार हा काय असणार? आर असणार. जर पी क्यू जरी पाहिजे असलं तर क्यू काय येणार? 19 गुणिले 5. क्यू काय येणार? 19 गुणिले 5. ही व्हॅल्यू काढून आपल्याला काय फायदा नाही म्हणून काढली नाही. कळालं? झालं? नेक्स्ट गणित घेता.
चला नेक्स्ट गणित घ्या. आकाश ने 15,000 रुपए में 15,000 रुपए में एक मोबाइल खरीदा. एक मोबाइल खरीदा और उसे 20% के लाभ पर 20% के लाभ पर नेहा को बेच दिया. 20% के लाभ पर नेहा को बेच दिया. फिर नेहा ने वही मोबाइल रोहित को 15% लाभ पर बेच दिया. 15% लाभ पर बेच दिया. रोहित ने वह मोबाइल तोड़ दिया और फिर उसे 25% की हानि पर करण को बेच दिया. तो करण द्वारा भुगतान की गई धनराशि ज्ञात कीजिए. करता है. आता कुठली व्हॅल्यू दिली ती आधी बघा. स्टार्टिंगची दिली का एंडिंगची दिली. मग म्हणजे पाणी आहे का? आहे. शिवकुमार काहीतरी सांगितलेले मी फळावर उद्या पाहिजेत. आलं.
कॅल्क्युलेशन फास्ट करा, एवढा वेळ काय. ठीक. 15,025 पहिला ऑप्शन, दुसरा ऑप्शन 15,525, 15,255, 15,055. काय चुकालंय एवढं. मांडणी तरी आली, मांडणी काय आली जरा सांगा मला. पहिला किती आली? 15,000 गुणिले 6/5 गुणिले 23/20 गुणिले 304. बरोबरच आहे की मग. काय रे मग उरलं काय गणितात? हा ह्या मांडणीने पिक केला तर चालतंय किंवा ह्याने पण केलं तर चालतंय. 15,000 गुणिले किती? अरे ऑप्शन दिलेत त्याच्यात 15च्या बाहेर नाही, तो 25 सांगायला. हा म्हणजे काय 15,025 कसं आहे? अरे हे सिंपल भागाकार आणि गुणाकारच आहे ना.
काय अवघड आहे मग. किती आलं? चला वया पेन बंद, लई वेळ घातल्याशी. वया पेन बंद, फळ्याकडे लक्ष. वया पेन बंद, फळ्याकडे लक्ष. अशी मांडणी कुणाकुणाची आले दोन्ही टाईप मध्ये? मांडणी फक्त कुणाची आली नाही एवढं सांगा. आली मांडणी? नाही. कुठली मांडणी आली नाही? ही ती वालची अशी, म्हणजे अशी डायरेक्ट नाही ना ती. अशी खाली 100 येणार, वर 120 येणार. ही तरी आले. खाली 100 येणार, वर 115 येणार. आले. खाली 100 येणार आणि वर 75 येणार. त्याचा जर भागाकार केला तर मी हे लिहिले शॉर्ट मध्ये. आले मांडणी? सगळ्यांची मांडणी आले. कोणाची मांडणी आली नाही असं कोण आहे? नाही. आता काय सिंपल गुणाकार आहे. पहिला 5 गुणिले 20 गुणिले 4 अनुपात 6 गुणिले 23 गुणिले 3. ह्याच्यात आणि ह्याच्यात काय कॉमन दिसतंय? एकच कॉमन दिसतंय. 2 2 2 4 आणि 2 3 6. आणि तुम्हाला व्हॅल्यू कोणाची दिले? व्हॅल्यू दिले कोणाची? आकाशची दिली. ह्या दोन्हीपैकी आकाश कोण आहे मला जरा सांगा. पहिला आकाश आहे. पहिला वाला काय? हा वाला कोण आहे? आकाश आहे. आणि याची व्हॅल्यू किती दिले? 15,000 दिलाय. याचा मान किती दिलाय? 15,000 दिलाय. 15,000 5 गुणिले 20 गुणिले 2 युनिटचा मान 15,000 असेल तर 1 युनिटचा मान काढायचा, तर ह्यांचा गुणाकार करून किती आहे? 20 म्हणजे 100 गुणिले 2 200. 200 युनिटचा मान 15,000 आहे. 1 युनिटचा मान काढायसाठी 200 ने भागलं. 2 शून्य गेलं, 2 शून्य गेल्या. 2 न 150 ला भागलं किती आलं? 75 आलं. 1 युनिटचा मान काय आला? 75 आला. 1 युनिटचा मान 75 असेल तर यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9 9 त्रिक ह्याच्याला गेले 2 9 दुने 18 आणि 2 20. 200 युनिटचा 1 युनिटचा मान 75 असेल तर 207 युनिटचा मान काय असणार? गुणिले 75 करा. 5 7 35 5 दुनी 10 0 7 7 49 7 दुनी 14 5 किती? एवढंच आहे ना? काय वेगळं आहे? भागाकार आणि गुणाकारच आहे, फक्त एवढंच तुम्ही अडकायला. 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला. 5 1 5 5 त्रिक 15 2 शून्य आहे तशा झाल्या. परत भागा. 2 की 2 2 त्रिक 6 4 न गुणा 4 1 4 4 25 4 25 4 7 28 2 उरले 20 झाले. 4 25 परत तोच गुणाकार आला. 75 3 गुणले 3 9 आणि 9 गुणले 23 किती येणार? 207. आणि 207 गुणले 75 207 गुणले 75 काय येणार? 15,525. काय अवघड आहे? हे अवघड टाईप तरी आहे. मग तुम्ही भागाकार आणि गुणाकारामध्ये चुकायला असेल. लिहा भागाकार गुणाकार करा. आता मांडणी तरी काय आले? करा भागाकार गुणाकार. थांबतो वाटलं सोपर्यंत. सगळं फळ्याकडे बघून लिहून सवय झाली तुम्हाला.
पहिला कुणाचा भागाकार होतो बघायचं. झालं. फळ्यावर सोडवलेलं गणित तुम्हाला येणार. आलं. झालं. काय आलं. शॉर्ट मध्ये काढलं सर. विसरलंस. आलं. झाला गुन्हागार सगळ्यांचा. अरे काय गुन्हागार मध्ये एवढा वेळ. उद्याच्याने मला गुन्हागारचा हे काय घ्यायला लागणार आहे काय की क्लास. गुन्हागारचा क्लास, भागाकारचा क्लास, 2 गुणिले 2, 4 गुणिले 4 असं घ्यायला लागणार आहे काय की. कुठे आहे गुन्हागार. कुठे काय खडाकोळ तुझं दाखव गुन्हागार. दाखव चुकलाय. भागाकार चुकलाय. काय उलटायचं म्हणजे उलटायचं का. उलटायचं कधी. सगळं उलटून लिहिलंय तुम्ही. वा. पान भरेल नाही एक गुन्हाकारा. झाले. गुन्हाकार घराकडे जाऊन करा. नेक्स्ट टाइप टाका. टाइप नंबर 11. आता समजून घ्यायची गणित आहेत. आता पेन कमी डोसक जरा वापरायची गणित आहेत. टाइप नंबर 11 टाका. गणित घ्या. एक दुकानदार. टाइप नंबर 11. एक दुकानदार ने दो टीवी दो टीवी 15,000 रुपए प्रत्येक की दर से खरीदे. 2 टीवी 15,000 रुपए प्रत्येक की दर से खरीदे. उसने एक टीवी को 25% लाभ पर और दूसरे टीवी को 25% हानि पर बेच दिया.
25% हानि पर बेच दिया, तो कुल लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। तो कुल लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए। पहिला फळाट बघा, नंतर कॅल्क्युलेशन, पहिला कॅल्क्युलेशन दाखवतो कारण की कॅल्क्युलेशन खूप पाहिजे। काय 2 टीव्ही सेट आहेत, वया पेनं बंद, फायकडे लक्ष। 2 टीव्ही सेट आहेत, पहिला टीव्ही सेट आणि दुसरा टीव्ही सेट सेम दोन्ही टीव्ही सेट आहेत। प्रत्येक टीव्ही सेट त्याने किती रुपयामध्ये खरेदी केलाय? 15,000 रुपयामध्ये टीव्ही सेट केलेत। असे किती केलेत? 2 टीव्ही सेट खरेदी केलेत, बरोबर आहे। त्याच्यातला एक त्यानं कितीने विकलाय? 25%चा प्रॉफिट घेऊन विकलाय। म्हणजे विकला कितीला असणार? 125% ला विकला असणार, पर्सेंट गेलं खाली 100 आले, एवढ्याला विकला असणार। आणि दुसरा कितीला विकलाय? 25%चा लॉस घेऊन विकला, म्हटल्यावर विकला कितीला असणार? 75% ला विकला असणार, पर्सेंट गेलं खाली 100 आले। 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 पाचा 125, 25 चौक 100, बरोबर आहे। आता भागा यानं, 4 एके 4, 4 त्रिको 12, उरले 3, झाले 30, 4 25, 4 25, 4 7 28, उरले 2, झाले 20, 4 25 आणि 1 0 आहे तसंच, बरोबर आहे। 5 ने आला गुणा, 5 0 0, 5 5 25, 2 7 5 35 आणि 2 37, 3 5 त्रिक 15 आणि 3 18। पहिली टीव्ही कितीला विकली असणार त्यानं? 18,750 रुपयाला विकली। दुसरी टीव्ही कितीला विकली असणार? यानं जर या 15,000 ला भागलं तर उत्तर काय येणार आहे? 3,750 येणार आहे। आता 3 न गुणा, 3 0 0, 3 5 15, 20 1 22, 2 9 10 11, कितीला विकली दुसरी टीव्ही? 11,250 रुपयाला त्याने काय विकली असणार? टीव्ही विकली असणार। मला आधी सांगा, एक टीव्ही त्यानं 15,000 रुपयाला घेतले, अशा किती टीव्ह्या घेतलेत? 2 टीव्ह्या घेतलेत। त्याने खिशातनं किती रुपये दिला असणार? 30,000 रुपये दिला असणार। त्याची टोटल सीपी काय झाली असणार? टोटल क्रय मूल्य काय झालं असणार त्याचं? 15 + 15 30,000 झालं असणार क्रय मूल्य त्याचं, बरोबर आहे। आता दोन्ही टीव्ह्या विकून टोटल सेलिंग प्राइस काय झालंय त्याचं? दोघांची बेरीज करा, किती आहे? 18,750 आणि 11,250, दोघांची बेरीज करा, किती येणार? 30,000 येणार। बघा, 5 5 10, 3 7 2 9 आणि 1 10, परत 8 2 10, 1 ह्याच्याला गेला। काल 30,000 रुपयाला त्यानं खरेदी केलेला, 30,000 रुपयालाच विकल्यात 2 टीव्ह्या, काय झालं असेल? काय विना? 0% प्रॉफिट, नो प्रॉफिट नो लॉस, नो प्रॉफिट नो लॉस, नो प्रॉफिट नो लॉस झाला असेल। कळालं का नाही? अवघड आहे। तर मी सांगितलं एवढं कॅल्क्युलेशन करायची काय गरज नाही। ज्या वेळेला वस्तू सेम प्राइस वर खरेदी करतोय, किती? सेम प्राइस वर खरेदी करतोय आणि तुम्हाला लास्टला प्रॉफिट किंवा लॉस पर्सेंट मध्ये काढायचं आहे, पहिला इकडे बोल काय? पहिला खरेदी केलाय, दोन वस्तू सेम प्राइस वरती खरेदी केलेत, काय? 2 वस्तू सेम प्राइस वरती खरेदी केलेत आणि तुम्हाला लास्टला प्रॉफिट पर्सेंट मध्ये काढायचं असेल तर प्रत्येक वेळेला खरेदी किंमत 100% म्हणायची, 100 रुपये किंवा 100% म्हणायची, काल दोन्ही वस्तूंची। आणि ज्या वेळेला तुम्हाला लास्टला जर काढायला लावलं की किती रुपयाला त्यानं, म्हणजे रुपयामध्ये विचारलं किती रुपयाचं प्रॉफिट झालं किंवा किती रुपयाचं लॉस झालं, त्यावेळेला पण पर्सेंट मध्येच काढायचं। पण काय करायचं? 100 मानलंय, कितीला खरेदी केलेली होती? 15,000 रुपयाला, 15,000 युनिट, 100 युनिटचा माल
15,000 आहे. लास्टला किती 105 झाले. 100ची वस्तू 105 ला विकली. प्रॉफिट किती झाले? 5% प्रॉफिट झाले. 1%ची व्हॅल्यू काढलाय. 5%ची व्हॅल्यू काढायला अवघड आहे. सेम तसं करायचं. प्रत्येक वेळेला खरेदी किंमत जर समान असेल तर 100च मानायचं. 100 मानूनच गणित करायचं. हे गणित करूया. 2 टीव्ही सेट आहेत. 2 टीव्ही सेट आहेत. पहिला टीव्ही सेट, दुसरा टीव्ही सेट. पहिला टीव्ही सेट मी 100 रुपयाला खरेदी केलाय. दुसरा टीव्ही सेट पण 100 रुपयालाच खरेदी केलाय. बरोबर आहे. पहिला टीव्ही सेट विकलाय कितीला? 25%चा प्रॉफिट घेऊन विकलाय. 25%चा प्रॉफिट घेऊन विकलाय. विकलाय कितीला असणार? 125 ला विकला असणार. दुसरा टीव्ही सेट वर मला लॉस झालाय. किती पर्सेंटचा? 25%चा लॉस झालाय. 100 रुपयाची वस्तू 25%चा लॉस घेऊन विकली कितीला असणार? 75 रुपयाला विकली असणार. पहिला खरेदी करताना किती रुपये दिले असणार? 200 रुपये दिलेत. आणि विकल्यानंतर किती रुपये आलेत? 125 प्लस 75 200 रुपये झालेत. 200 रुपये खरेदी केलेले, 200 रुपये विकले. काय झालं असेल? नो प्रॉफिट नो लॉस. आलं तेच उत्तर तेच झाले. ज्या वेळेला खरेदी किंमत समान असते त्यावेळेला काय करायचं? 100 मानायचं. क्लिअर आहे? पहिला हे लिहून घ्या, नंतर मग हे लिहून घ्या. कुठे झाला? किती फेऱ्या असेल? 27 फेरे आहेत. चंदगडच्या किती? चंदगडच्या 27. पुऱ्या चंदगड विधानसभेच्या. आम्हाला 8च फेऱ्या माहिती होत्या. झाली. इकडे तुम्ही बघतो किती वर? 17,000 आलं. 17,000 आलं. शिवाजी पाटील 20,246. मागे राजेश पाटील आहे 17,780. आणि त्याच्यानंतर नंदराबाबू बोळकर 16,800. बाकीची ती अशीच बसली. मेन ही 3च होती. किती पिढी? 8वी पिढी. तिसऱ्या पिढी थोडी हवली. कुणास नंदाबाईला पडले जाते. झालं. झालं ना. नेक्स्ट गणित घ्या.
आता तुम्ही डायरेक्ट सांगणारच, डायरेक्ट उत्तर सांगणार, तरी बी हे गणित या. एक दुकानदार ने 10,000 रुपए में प्रत्येक 10,000 रुपए में प्रत्येक 2 सेट खरीदे, प्रत्येकी 2 सेट खरीदे. उसने एक सेट को 10% लाभ पर, उसने एक सेट को 10% लाभ पर और दूसरे सेट को 10% हानि पर, बेच दिया, तो लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. 100 मानून करा आणि करा. मला सांगू नको, 100 मानून कर आणि मग झालं. डोक्यात झाला असेल ना, करा 100 मानून करा. आहे ना, काही ना मानून करूच लावू. गुणाकार भागाकार आहे तुमचा. ते नवी करत गुणाकार भागाकार जरा हे होते. जरा थांब, येणारी हळू पुढे जायचं असते. त्याच्यातच कशी डोकी उठणारी येणारी बघितली. झालं. 100 मानून करा किंवा 3 मारून करा. विवेक, मला हे बी मानून पाहिजे, बाकी सगळे ते मानून करायला. तू जेवढं करायला झालंच आहे. गुणाकार भागाकार एवढा स्ट्रॉंग नाही कुणाचाच. झालं. आला गुणाकार भागाकार. अरे काय 10,000 आहे, 10,000 आहे ना. मग एक वस्तू कितीला विकली असणार प्रॉफिटनं? 11,000ला विकली असणार पहिली वस्तू. दुसरी वस्तू लॉसनं किती हजारला विकली असणार? 9,000ला विकली असणार. अरे तोंडी गणित आहे, तुम्हाला वहीवर करता येणार. अवघड आहे ती काढायची, सेलिंग प्राइस काढायची दोघांची. काय ऑड नंबर आहे कुठला? मग
10,000ची वस्तू 10%च्या प्रॉफिटनं 11,000ला विकली असणार. दुसरी वस्तू 10,000ची वस्तू 10%च्या लॉसनं 9,000ला विकली असणार. 10 अधिक 10 2,000, 20,000. तिकडचे 11,000 आणि खालचे 9,000, इकडे 20,000. काय एवढा वेळ लागतोय? नेक्स्ट गणित घ्या. एक दुकानदार दो बल्ले 6,000 प्रति बल्ले की दर से 6,000 प्रति बल्ले की दर से खरीदता है एक बल्ले पर 10% लाभ, एक बल्ले पर 10% लाभ और एक बल्ले पर 10% लाभ और दूसरे बल्ले पर 5% की हानि होती है, 5% की हानि होती है, तो उसका कुल लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. तो उसका कुल लाभ या हानि प्रतिशत ज्ञात कीजिए. पाच % लाभ. किती रुपयाचा प्रॉफिट किंवा किती रुपयाचा लॉस झाले ते काढायचे रुपये मध्ये. ₹300 लाभ झाला. किती पर्सेंटचा लाभ झाला ते बी काढा. किती पर्सेंटचा लाभ झाला? किती पर्सेंट का? अरे कसे 20%? तुम्ही कॉमन सेन्स लावा. 10% पहिल्या ह्याच्यात प्रॉफिट झालाय, दुसऱ्या ह्याच्यात लॉस झालाय 5%चा, म्हणजे 5%चा काहीतरी कमी प्रॉफिट झाला असणार. 20% कसं येईल? 5% येत नाही. कसं येईल 5% पण? आता येण्यानं काय सांगितलंय? 2.102%चा प्रॉफिट झाला असणार. प्रॉफिट कितीचं झालंय? ₹300 प्रॉफिट झालंय. किती रुपयेवर? 12,000 वर. 6,000 वर नाही, 12,000 वर ₹300 प्रॉफिट झालंय. तर 100 वर किती काढा? काय अवघड आहे?
2 म्हणजे 2.5% प्रॉफिट झालं. 2.1/2% म्हणजे झालं. चला फायदा बघा. वस्तू कितीची आहे? 6,000 रुपयाची वस्तू आहे. वस्तू कितीची आहे? 6,000 रुपयाची वस्तू आहे. फायदा बघा. दोन सिंपल टाईप ने बी सांगणार आहे आणि बेसिक टाईप ने बी. 6,000 रुपयाची वस्तू आहे. पहिल्यांदा विकताना एका ग्राहकाला विकताना त्याने किती रुपयाचा लाभ घेऊन विकलाय? 10% लाभ घेऊन विकलाय. म्हटलं विकली कितीला असणार? 110 ला विकले असणार. शून्य गेला, शून्य गेला, इकडचा शून्य गेला, इकडचा शून्य गेला. किती येणार? 11 सक्क 66 आणि 2 शून्य. कितीचा लाभ झाला असेल? 700 रुपयाची वस्तू, 6,000 रुपयाची वस्तू आहे. 766 रुपयाला विकली, 6,700 रुपयाला विकली. किती रुपयाचा लाभ झाला? 700 रुपयाचा लाभ झाला. 700 रुपयाचं काय झालंय? प्रॉफिट झालंय. प्रॉफिट म्हटल्यावर प्लस येणार. आता इथे काय केलाय? 110 केलाय. ह्याच्याऐवजी डायरेक्ट पण केला असता. 6,000 रुपयाची वस्तू आहे. काय बघा, शॉर्ट न चालू आहे. 6,000 रुपयाची वस्तू आहे. किती पर्सेंटचं प्रॉफिट झालंय? 6% प्रॉफिट झालंय. किती पर्सेंटचं प्रॉफिट झालंय? 10% प्रॉफिट झालंय. गुणिले काढा. या 6,000चं 10%च काढा डायरेक्ट. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. राहिले काय? 700% प्रॉफिट. 10% प्रॉफिट झालेलं 10%च काढलं डायरेक्ट. ते झालं 700. इथे काय करायला लागलं? 110 काढायला लागले. सेलिंग प्राइस काढायला लागलं. नंतर क्रय सेलिंग प्राइस मधून क्रय मूल्य वजा करून मग हे आलं 700. डायरेक्ट केला तरी चालते. बरोबर आहे. 700 रुपये इथं प्रॉफिट झालं. सेम 6,000 रुपयाचीच वस्तू आहे. लॉस न विकले. कितीच्या लॉस न विकले? 5च्या लॉस न विकले. इथे 105 मानून करू का? इथे डायरेक्ट 5 मानून करू? कळालं काय केलं? इथं 110 मानून केलं, इथे 10 मानूनच निवड केले. म्हणजे प्रॉफिट कितीचं झालंय? मला 10% प्रॉफिट झालंय. पण 6,000चं 10% काढलं किती आलं? 700 आलं प्रॉफिट. सेम तसंच 5% लॉस झालाय. दुनिया टाईपनं काढूया. 5% लॉस झालाय. म्हटलं वस्तू विकली कितीला असणार? 95% ला विकली असणार. पर्सेंट गेले तर खाली 100 आले. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. 1 शून्य हाय तशी दिली. साईन 5 30. ह्याच्याला गेले 3. 9 5 45 9 संग 54 अधिक 3 57. 6,000ची वस्तू 5,700 ला विकली. कितीचा लॉस झालाय? 300 रुपयाचा लॉस झालाय. बरोबर आहे. असं आलं 300 रुपयाचा लॉस. डायरेक्ट किती पर्सेंटचा लॉस झालाय? 5%चा लॉस झालाय. 6,000चा 5% डायरेक्टच काढ. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. साईन 5 30 आणि 1 शून्य आहे तसंच. लॉस आहे ओव्हरऑल. इथं पण 300चाच लॉस आला. 700 रुपयाचं प्रॉफिट आहे. 300 रुपयाचा लॉस आहे. ओव्हरऑल काय? 300चा लॉस. ओव्हरऑल काय असणार? 700 रुपये मिळाले. त्याच्यातले ह्याला विकलं तर 300 रुपये जायले. किती राहणार? 300 रुपयेच राहणार नाही ओव्हरऑल. ओव्हरऑल 300 रुपयाचं काय आहे? प्रॉफिट आहे. बरोबर आहे. 300 रुपयाचं प्रॉफिट आहे. 300 रुपयाचं प्रॉफिट आहे. कशावरती आहे? 6,000 वरती. अरे ओव्हरऑल आहे 300 रुपयाचा प्रॉफिट. म्हटल्यावर ओव्हरऑल प्राइस घ्या नको. याची प्राइस प्लस याची प्राइस टोटल प्राइस किती झाली? 12,000 झाली. टोटल प्राइस काय झाली? 12,000 झाली. सीपी प्रॉफिट खाली सीपी लिहिला. टोटल सीपी गुणिले 100. हे एवढं माहिती असेल. गुणिले 100. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. 1 शून्य गेली, 1 शून्य गेली. 2 सक्क 12 आणि वर येणार 15. परत बघा. 6 1 6 6 2 12. 6 2 12. उरले किती? 15तनं 12 गेले. 3 राहिले. कशाने भागले? 6 ने भागले म्हणून 6. 3 1 3, 3 2 6. 2.1/2% काय झाला असेल? प्रॉफिट झाला असेल.
0.1/2% प्रॉफिट झाले. कळालं? आता 100 मानून करा. खरेदी किंमत समान आहे. मी काय सांगितलेलं, ज्या वेळेला खरेदी किंमत समान असते त्यावेळेला काय करायचं, डायरेक्ट 100 मानून करायचं. एक वस्तू 100 रुपयाची होती, दुसरी वस्तू पण 100 रुपयाचीच होती. हार्ड बघतस, सोडून दाखवतोस. दोन वस्तू 100च्या आहेत, एक वस्तू 100ची आहे, दुसरी वस्तू 100चीच आहे. बरोबर आहे. पहिली वस्तू कितीला विकले, 10% प्रॉफिट न विकले, म्हटलं विकली कितीला असणार, 110 ला विकली असणार. दुसरी वस्तू तीच वस्तू आहे, किती वेळेला विकले, 5% लॉस घेऊन विकली, कितीला असणार, 75 ला विकली असणार, 95 ला विकली असणार. कितीला विकली असणार, 95 ला विकली असणार. मला सांगा ओव्हरऑल खरेदी किती झाली, ओव्हरऑल सीपी, टोटल सीपी काय, टोटल सीपी काय आपला 200. टोटल सेलिंग प्राइस काय झाले, पहिला 110 आहे पहिलं, आणि दुसरा 95 आहे. काय येणार, 205 येणार. क्रय मूल्य एवढं आहे, विक्रय मूल्य एवढं आहे. किती रुपयाचा फायदा झाला, 5 रुपयाचा फायदा झालाय. कशावरती, 200 वरती 5 रुपयाचा फायदा झालाय. बरोबर आहे. 200 वरती 5 रुपयाचा फायदा झालाय, तर 100 वर काढा. 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 2 न याला बघा, 2 दुनी 4, 1 उरला, छेद 2 आलं. तुम्हाला रुपयामध्ये विचारलंय तर आणि काय सांगितलेलं, रुपयामध्ये विचारलं तरी पण काहीतरी सांगितलेलं. काय सांगितलेलं, तुम्हाला रुपयामध्ये विचारले ना, किती रुपयाचा प्रॉफिट झालाय किंवा लॉस झालाय. इथं ओव्हरऑल काय दिसतंय, 5 रुपयाचा प्रॉफिट झालेलं दिसतंय ना, मतलब 2.1/2% प्रॉफिट दिसतंय. 2.1/2% प्रॉफिट दिसतंय दोन्ही वस्तू विकल्यानंतर. बरोबर आहे. दोन्ही वस्तूंचं क्रय मूल्य किती आहे, तुमचं क्रय मूल्य किती आहे दोन्ही वस्तूंचं, 12,000 आहे. दोन्ही वस्तूंचं क्रय मूल्य किती आहे, 12,000 आहे. 12,000चं 2 ह्याचं ते फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करा. काय ना फ्रॅक्शन मध्ये रूपांतर, 2 गुणिले 2 अधिक 1, 5/2%. पर्सेंट गेले खाली, काय आले, 100 आले. ह्याचं मी पर्सेंट काढतोय, 12,000चं डायरेक्ट पर्सेंट काढतोय. किती येणार, 5 1 5, 5 2 10 0. काय येणार, 1/40 येणार. किती येणार, 1/40 येणार. काय येणार, फ्रॅक्शन. मी डायरेक्ट फ्रॅक्शन न करतोय, पर्सेंट काढायचं म्हटलं तर इथे थोडं अवघड आहे. डायरेक्ट फ्रॅक्शन केल्यानंतर फ्रॅक्शन काय आलं, 1/40 आलं. काय आलं हे फ्रॅक्शन, 1/40 फ्रॅक्शन आलं, म्हणून डायरेक्ट मी काय केलं, 2.1/2% म्हणजेच 1/40% लिहिलं. फ्रॅक्शन काढलं, 0 गेला, 0 गेला, 4 न बघा, 4 त्रिकोण 12, 4 0 0, 4 0 0. किती रुपयाचं प्रॉफिट झाले, 300 रुपयाचंच प्रॉफिट झाले. तेच आहे, सेम गणित, सेम तेच आहे. ते शॉर्ट आहे, हे जरा लॉंग आहे. कुठलं बरं, कारण ते अवघड आहे नाही समजायला. परत एकदा सांगू, हे समजलं असेल सगळ्यांना, हे सगळ्यांना समजले, ह्याच्यात काय वाद नाही. हे काय नॉर्मल बेसिक टाईप आहे. 100 मानायची, खरेदी किंमत समान आहे. बरोबर आहे. खरेदी किंमत समान आहे म्हणून मी दोघांना 100 मानलं. एकाला 10% प्रॉफिट झालाय म्हटल्यावर विकली कितीला असणार, 110 ला विकली असणार. एकाला 5% लॉस झालाय म्हटल्यावर विकली कितीला असणार, 95 ला विकली असणार. खरेदी किंमत, टोटल खरेदी किंमत काय झाली असणार, एक वस्तू 100 ला खरेदी केली, दुसरी 100 लाच खरेदी केली. टोटल खरेदी झाली किती असणार, 200 रुपये खिशातनं किती दिले असणार. आणि पहिली वस्तू विकून त्याला 110 मिळाले, दुसरी वस्तू विकून 95 मिळाले. दोघांची बेरीज केली, सेलिंग प्राइस, टोटल सेलिंग प्राइस काय आलं, 205 आलं. 200 रुपयाची वस्तू 205 ला विकली, प्रॉफिट किती झालं, 5 रुपयाचं प्रॉफिट झालं. किती वरती, 200 वरती. तर 100 वर किती, 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या, 2 न 5 ला भागलं, उत्तर किती आलं, 2.1/2% आलं. बरोबर आहे. 2.1/2% प्रॉफिट झाले त्याला. बरोबर आहे. ओव्हरऑल प्रॉफिट झाले. मला विचारलं पैशात, मला काय विचारले, पैशात प्राइस विचारले. म्हणून टोटल पैसे किती, खरेदी किती केले, टोटल 12,000 ची खरेदी केले. पहिली 6,000 ची टीव्ही, दुसरी 6,000 ची टीव्ही. टोटल खरेदी किती झाले, 12,000 ची झाले. 12,000चं 2.1/2% काढायचं. 12,000चं 2.1/2% काढायसाठी आधी काय केलं,
थोडं अवघड आहे, छेदाच्या रूपात आहे त्यानं. म्हणून काय केलं, याचं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करून घेतलं. फ्रॅक्शन मध्ये रूपांतर काय आलं, 1/4 आलं फ्रॅक्शन मध्ये रूपांतर. 12,000चं डायरेक्ट 1/40 काढलं. सॉरी 1/4 नाही 1/40. 1/40 काढलं, शून्य केला शून्य केला, 120 ला 4 न भागलं, उत्तर किती आलं, 300 रुपयाचं प्रॉफिट झालं. असे काय आलं, क्लिअर आहे सगळ्यांना? डाऊट आहे कोणाला? घेऊन घ्या. झालं शिवकुमार? कळालं? कुठलं हे या सीटचं? तू इकडे सोडवताना वय सोडत कसं आहे? हा इकडचं झालेलं मग कळ ना काय, तेच कळ ना झालंय, तेच बघायला लागले साहेब. का आलं ते? हा कळालं का नाही? कुठली लाटची आकडे आहेत ते काय हे नाही. कुठलं 1/40 फ्रॅक्शन काढलंय? पहिले का पॉइंट जरा सांभाळून मारायची रे. नाकातनं पाणी आलं. ह्याच तरी काय आलं हे 2 × 2 4 + 1 5 किती येणार? 5/2%. 5/2% आलं. पर्सेंट जाते आणि खाली काय येते? 100 येते. खाली 100 लिहिले, 2 शून्य गेल्या, 2 शून्य गेल्या. बे की बे, बे सक्क 12, बे 0 0, साइन 5 30 आणि 1 0 आहे तसंच. ज्यांना फ्रॅक्शन कळणार नाही त्याने हे करा, काय एवढं, त्याने बी तेच येणार आहे. आणि जे इथे सेपरेट भागले तेच मी इथे भागले. 5 × 1 5, 5 × 2 10 0 आणि 2 × 20 40, 1/40. कळालं?